आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आमचं हे म्हणणं आहे की दरवर्षी आम्ही नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्त यशवंत स्टेडियमला धरणं आंदोलन करतो. तर त्याचप्रमाणे आम्ही यावर्षी 2 दिवस धरणं आंदोलन करतो आहे. ते अल्पसंख्याक समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत, विविध मागण्या आहेत, त्या मागण्यांना आम्ही आत्ता 12 मागण्या घेऊन यावर्षी आंदोलन करतो आहे. गेल्या वर्षी आम्ही जी आंदोलनं केली त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे. आम्ही आता प्रथमतः मागणी अशी आमची आहे की जे शासनानं आत्ता 6 महिन्यापूर्वी अल्पसंख्याक आयुक्ताला एक मंजूर केलं आणि MRTI म्हणजे मायनॉरिटी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जसं BARTI तसं एक MRTI मंजूर केलं. त्यांना किमान 1000 कोटीची तरतूद करावी ही आमची प्रमुख मागणी आहे. आपला आयोग बनलेला आहे, अल्पसंख्याक आयोग बनलेला आहे, याच्यावर तुमचं काय म्हणणं? चांगली बाब आहे की गेली 4-5 वर्ष अल्पसंख्याक आयोगाला स्वतंत्र अध्यक्ष नव्हता. ते प्यारे जिया खान साहेबांच्या निमित्तानं अल्पसंख्याक आयोगाला चेअरमन पूर्ण वेळ मिळालेले आहेत. त्यांची आमची भेटी झालेली आहे, चर्चाही झालेली विकासाच्या बाबतीमध्ये. ते विकासाच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत. काय वाटतं या सरकारला तुमच्या मागणी पूर्ण केली नाही, समोर आता भूमिका अशी आहे की आम्ही सकारात्मक तर आहोत आणि मी काही राजकीय भाषण बोलणार नाही, परंतु जर गेल्या 5 वर्षाचा जर आपण अनुभव घेतला तर 2.5 वर्ष आघाडी होती, 2.5 वर्ष युती होती. तर युतीच्या सरकारमध्ये अल्पसंख्याक समाजाला भरून मिळालेलं आहे. सर आपलं काय मत आहे? पहा, असं आहे की सध्या पूर्ण राज्यामध्ये मायनॉरिटी खास करून जे मुस्लिम समाज आहे त्याची शैक्षणिक आर्थिक स्थिती काय हे प्रत्येकाला माहीत आहे. आणि आमचं म्हणणं असं आहे की संविधानाच्या चौकटीमध्ये बसूनच जशा प्रकारे इतर समाजाला आपण मदत करतो तशा प्रकारे आमच्या समाजालाही मदत झाली पाहिजे. जे शिकलेले मुलं आहे त्या शिकलेल्या मुलांना नोकरीच्या संधी भेटत नाही आहे, त्यांच्यासाठी वेगळी मदत पाहिजे आहे. तर ज्या प्रकारे सारथी, BARTI, महाज्योती काम करत आहे तशाच पद्धतीने अल्पसंख्याक समाजासाठी संस्था असावी म्हणून याकरता आम्ही आंदोलन केले, सरकारला निवेदन दिले, सरकारने मागणी मान्य केली. परंतु त्याला जे फंड पाहिजे आहे, ज्या योजना राबवण्याची मशिनरी पाहिजे आहे, यंत्रणा ती झालेली नाही आहे. त्यामुळे मुख्य मागणी आमची ही आहे की अशा प्रकारे ते आपण करावा. पैसे किती संख्येने तुमचे आंदोलन होणार? हां, किती संख्येने तुमचे आंदोलन निघणार? आमच्याकडे असं आहे की कमीत कमी उद्या धरणं आंदोलनामध्ये कमीत कमी 300-400च्या आसपास लोक राहतील आणि काही लोक असे आहे की जे भेटी देऊन चालले जातील. आणि आमचं मॅक्झिमम जे वर्क आहे ते शैक्षणिक आर्थिक विकासावर आहे आणि याला सरकारने पण पॉझिटिव्ह दिलेलं आहे, पण आता त्याचा फॉलोअप पाहिजे आहे. तर त्यामुळे अनेक ज्या मागण्या आमच्या आहे त्या ऑलरेडी सरकारने घोषित केलेल्या आहे, पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे. तर ती शासनाने करावी. आणि समजा काही दिरंगाई होत असेल तर आम्ही शैक्षणिक शांततेच्या मार्गाने अशाच प्रकारे धरणे निवेदन देऊन शासनाला भेटणार, विनंती करणार आणि आपले जी मागणी आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. आणि यामध्ये कारण की हे अगदी कॉमन मागणी आहे, समाजातील इतर घटक, इतर जे समाजसेवी संघटना आहे, इतर धर्मीय लोक आहे, त्या सर्वांच्या मदतीने आम्ही एक पूर्ण करणार. आणि निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे की याला सर्व समाजाची मदत आम्हाला मिळणार आहे. आणि हे फक्त मुस्लिम नाही, हे अल्पसंख्याक आहे. यामध्ये येणारे जे इतर वर्ग आहे, बौद्ध समाज आहे, ईसाई आहे, शीख आहे, सर्वांचा समावेश आहे. आणि जे इतर जे धर्मनिरपेक्ष लोक आहेत त्यांनाही वाटतं की या समाजाचा विकास झाला पाहिजे. कोणत्याही वर्गाला विकासापासून दूर ठेवून चालणार नाही, सर्व समाजातील सर्व घटकांचा विकास झाला पाहिजे. तर त्या अंतर्गत आम्हाला काही ना काही फुल नाही फुलाची पाकळी भेटली पाहिजे, या अंतर्गत आम्ही हे काम करतो आहे. आणि आमचा विश्वास आहे की सरकार निश्चितपणे आम्हाला मदत करेल. तुमच्या आंदोलन कुठपर्यंत निघणार आहे, किती वाजता निघणार आहे, कधी निघणार? ॲक्च्युली आम्ही धरणं आंदोलन करतो, आम्ही मार्च करत नाही आहे, रॅली मोर्चा नाही आहे. आम्ही 2 दिवसाचं धरणं आंदोलन करतो. उद्या 11 वाजता ते सुरू, यशवंत स्टेडियमला उद्या 11 वाजता सुरू होईल, 11 ते 5 आणि दुसऱ्या दिवशी 11 ते 5. कोणते मंत्री या कोणत्या आमदारांना तुम्ही आपण त्यांना प्रमुख मंत्री बोलवले आहात? आता सध्याची परिस्थिती अशी की अल्पसंख्याक मंत्रीला आम्हाला बोलवायला पाहिजे, पण अल्पसंख्याक मंत्री हे कोण हा प्रश्नचिन्ह तुम्हालाही आहे. त्यामुळे कुणाला बोलवायचं? त्यामुळे आम्ही प्रशासनाचं कोणीही आमचं घ्यायला तिकडं तर येणार नाही असं आमचं खात्री आहे, पण आम्हाला नेऊन भेटवतात. हा आमचा दरवर्षीचा अनुभव आहे. तिथं कुणाला तर नियुक्त केलं जातं अल्पसंख्याक विभागासाठी. त्या आता निवडून आलेले जे 39 मंत्री आहेत, म्हणजे आता त्यात कुणाला तरी सांगितलं असेल ना अल्पसंख्याकाचे निवेदन तुम्ही घ्या, ते प्रशासन आम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातं, त्यांना आम्ही निवेदन देऊ. सर आपलं काय मत आहे? बरोबर आहे. ते मुस्लिम मायनॉरिटी आहे किंवा दुसरे मायनॉरिटी आहे त्यांना त्यांचे हक्क मिळायला पाहिजे अशी आमची मागणी आहे.